श्री पाटील. 1 ऑगस्टला जे मैदान खाली नारळमध्ये यात्रेचं जे मैदान झालं त्या मैदानात माझ्या बैलावर आणि आमचं पैरकारी मुसाबाई यांच्या बैलावर आणि गाडीवान सागर पाटील तिघांच्यावर जी असोसिएशनने जी बंदी घातलेली आहे त्या बंदीबद्दल बऱ्याच लोकांना अजून काय सविस्तर प्रकार माहीत नाही, त्याबद्दलच हा व्हिडिओ करायला लागलो आहे. तर त्या दिवशी असा प्रकार झाला की ही गाडी पळताना जातानाच आमच्या गाडीतला गाडीवान सागर पाटील ज्यावेळी खोळंबा झाले त्यावेळी पडला होता. परत त्याला तिथनं गाडीत नेऊन बसवलं. तिथंपर्यंत पण कोणाला काय ऑब्जेक्शन नाही किंवा कोणाची काय तक्रार नाही. पण त्या गाडीबरोबर जी गाडीत नेऊन बसवताना जी लोकं होती ती लोक परत येताना पण गाडीबरोबरच होती किंवा आणि दुसरं कोण त्या गावातली कमिटीतली किंवा त्या बैलांच्या संबंधित जी लोक आहेत, जे मुसाबाईंच्या बैलावर प्रेम करणारे किंवा त्यांच्या पाहुणे असतील किंवा मित्र असतील, मित्रमंडळी असतील, ती लोक त्या बैलाबरोबर होती. त्यांनी त्यांच्या बैलाला बाहेरच्या बाजूनं घुसकावून दाखवली. हा एक प्रकार त्या दिवशी तिथं झाला. ज्यावेळी गाडी पट्ट्यावर आली, रेक शिवली, त्यावेळी बाकीच्या लोकांनी मला हे जो प्रकार सांगितला, कारण आमच्यातलं कोण आत गेलं नव्हतं. नंतर 2 दिवस म्हणजे ही बंदी झाल्यानंतर 2 दिवस मी आतापर्यंत सगळ्या गोष्टीची चौकशी जाणकार लोकांच्या बरोबर आज जुन्या गाडीवांच्या गाडीबरोबर होते ते लोक किंवा जे इतर व्हिडिओ पुरावे जे काय आहेत त्या पुराव्याचा अभ्यास करून मी आपली जी असोसिएशन आहे त्या दिवशी आपली जी मिटिंग झाली विरोबाच्या पदात त्या असोसिएशनमध्ये जी पदाधिकारी आणि सदस्य यांच्याबरोबर सगळी चर्चा करून जे पुरावा मायाबरोबरपर्यंत जे उपलब्ध झालेला आहे ती पुरावा त्यांच्यापुढे मी सादर केल्या दाखवलेले आहे. त्यांच्याबरोबर चर्चा केली आहे. माझं म्हणणं त्यांच्यापुढं आम्ही गाडीवानला घेऊन किंवा त्या मालकाला घेऊन जाऊन मांडलेलं आहे की ह्यामध्ये नेमका गैरप्रकार करायचं काम कोणी केले. मग एवढं झाल्यावर ही सांगून आम्हाला बंदी ही जी काय ठरलेली आहे कायद्याप्रमाणे किंवा आपण जे नियम जो ठरवला आहे आणि असोसिएशनच्या नियमाप्रमाणे आम्हाला मान्य म्हणून सांगितले. मान्य जाईल की सगळ्यांना मान्य करावीच लागेल, कारण आपल्याला शर्यत टिकवायची. पण आमचं जे काय म्हणणं आहे की ह्यात जो वैयक्तिक कोणी गैरप्रकार केला आहे त्याच्याबद्दल तुम्ही जरा चौकशी करावी. तोपर्यंत आम्हाला बंदी मान्य जाईल आमचं म्हणणं मांडून आलं त्यांच्याजवळ. फक्त माझी हात जोडून प्रेक्षकांना आणि शर्यतशौकींना एक विनंती आहे, तुम्ही कुठल्या बैलावर प्रेम करताय किंवा कुठल्या बैलाबरोबर जाताय किंवा तुमचा त्या मालकाशी काही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही बैलाला कुठल्याही गाडीवानला जर साथ द्यायची किंवा त्याला भुजवायचं किंवा त्याला बाहेरनं मेजरी करायचं जर प्रयत्न करत असला तर तसं करू नका. त्याच्यामुळे तो बैल, त्या बैलाचा मालक, तो गाडीवान भविष्यात अडचणी येऊ शकतोय. त्याला अडचणी सामना करावा लागणार आहे. त्याला या असोसिएशनच्या पुढे परत चुकीचं धरलं जाणार आहे की तुमच्या एका चुकीमुळं बघायला येणाऱ्या लोकांनी बघा, पण आपल्यामुळे कुणाची बैल, कुणाचा नंदी, कुठला गाडीवर अडचणी देऊ नये या गोष्टीची एवढी मात्र तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. आणि इथून पुढं जर तसं कोण वैयक्तिक असं कोण बैलाला मेजॉरिटी करायला किंवा बाहेरच आहे, त्याचा बैलगाडी मालकाशी काही संबंध नाही की तो बघायला आलेला मैदान तो जो बुजवायला लागलाय त्याचा जर पुरावा, फोटो किंवा तो लांबनं त्याची गाडी नंबर किंवा गाडी किंवा त्याचं काय जर दिसलं, काठी मारली, तर त्याच्यावर सुद्धा वैयक्तिक गुन्हा दाखल करणार आहे असं असोसिएशननं आम्हाला सांगितलेलं आहे. आमचं म्हणणं मांडलेलं आहे. फक्त एवढं सांगतो की काही लोकांचं म्हणणं आहे की एवढी जवळची माणसं, एकत्र बसणारी माणसं बंदी आणली. कायदा सगळ्यांची समानच आहे, तो समानच असला पाहिजे तरी क्षेत्र टिकणार आहे. आमच्या आता असोसिएशनमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. फक्त असोसिएशनला कोण काय म्हणते, कोण वाईट कमेंट करते, तर माझ्या सगळ्यांनी एक नम्रतेची विनंती आहे की कोणी कोणाला वाईट बोलू नका, विनंती आहे. आणि असोसिएशनला कोणी नावं ठेवू नका किंवा त्यांच्यात आमच्यात मतभेद आहे, कुणावर अन्याय झाला आहे, हा प्रकार काय झालेला नाही. त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या गोष्टीची आम्ही अजून एकदा चौकशी करतो. सगळी जाणकार लोक आहेत, सगळी रंग क्षेत्रातली जुनी जाणती माणसं आहेत. बावदादा असतील, अप्पादादा असतील, कृष्णा नाहीत यांच्याबरोबर माझं बोलणं झालंय. आम्ही सगळं आमच्या बाजूने जे पुरावे द्यायचो ते सगळे दिलेत. त्यानंतर ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. आत्ता त्यांनी जे आमच्यावर बंदी केली ते पण आम्हाला मान्य आहे. फक्त त्यांनी सगळ्या गोष्टीची चांगल्या प्रकारे चौकशी करून जो निर्णय देतील, निर्णय घ्यावा आणि जो निर्णय मला मान्य.